नमस्कार रसिक हो. साहित्य जगताची सफर साहित्य रस या उपक्रमात आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. मंडळी, आपण हा साहित्याचा रस, त्याची चव अनुभवतो आहोत आणि एक दीर्घकाळ अनुभवतो आहोत आणि अजून माझं पाऊल स्वातंत्र्योत्तर काळात उदयाला आलेल्या लेखकांकडं फारसं वळत नाही. माझी पावलं अजून अडकलेली आहेत ती स्वातंत्र्याचा जो काळ होता तो काळ आणि त्यानंतर किंवा त्याआधी त्या काळात झालेले लेखक यांच्यावर जास्त केंद्रित व्हावंसं वाटतं. आणि वाटतं यापेक्षा ते किती महत्वाचं आहे हे पण मला सांगायचं आहे. खरं तर खूप सारे ललित लेखक किंवा स्वप्नाळू लेखन किंवा अ, खूप रोमॅन्टिक किंवा खूप काहीतरी असं येण्यापेक्षा साहित्य रसामधून विचाराचे रस जे उत्तम मानवतेच्या जगण्याला अम, प्रेरित करतात. खरं तर मानवता आणि ही मानवता काही विशिष्ट वर्गाची नाही, तर मानवता ही अखंड समाज चराचर म्हणून जे सगळ्या चराचराचा विचार करतात आणि आपल्या साहित्यातनं मानवतेची नवनिर्मिती करतात. आपण तसल्या साहित्यिकांबद्दल या प्रवाहात आपण जास्त बोलतो आहोत. आपण हे लेखक का निवडतोय? खरं तर मी स्वतःशी ज्यावेळेला विचार करते त्यावेळेला मला असं वाटायला की आपण का निवडतो आणि या लेखकांबद्दल जास्त ओढ का वाटते? कारण त्यांनी पारतंत्र्याचा काळ अनुभवलेला आहे. पारतंत्र्यामधल्या इत्या शृंखला खळाखळा तुटून आपण ज्यावेळेला स्वातंत्र्यात जाऊ त्यावेळेला त्यांनी एक स्वप्न बघितलेली आहेत आणि त्यानंतर त्या स्वप्नांचा भ्रमनिरास पण झालेला आहे. अशा पद्धतीचा एक व्यवस्थित ट्रान्झिशन फेज म्हणतो जी, ती त्यांनी बघितलेली आहे आणि ते अनुभव आत्ता पण कुठंतरी तितकेच मोलाचे आहेत. आपण आता स्वातंत्र्यात जन्मलो, वाढलो, पण आत्ता आपण जे जगतो आहोत ते खऱ्या-खुऱ्या अर्थानं स्वातंत्र्य आहे का? का आपण कुठल्या तरी पारतंत्र्याचे, आर्थिक पारतंत्र्याचे म्हणूयात का, गुलाम बनतो आहोत किंवा मटेरियलिझमचे गुलाम बनतो आहोत का? किंवा कुठल्या तरी विशिष्ट वर्गाचे पुन्हा आपण गुलाम बनतो आहोत का? का या बाजारी संस्कृतीचे आपण गुलाम बनतो आहोत का? की आपल्याच छानछोकीच्या आयुष्याचे आपण गुलाम बनतो आहोत का? अ, खरोखर आपण स्वतंत्र आहोत का? मुक्त आहोत का? आणि ते स्वातंत्र्य आपण नवनिर्मितीसाठी, सृजनासाठी किंवा नवीन काहीतरी देण्यासाठी, कॉन्ट्रिब्यूट करण्यासाठी वापरतो आहोत का? हा खरं तर खूप खोल विचाराचा आशय आहे आणि प्रत्येकानं तो स्वतःशी विचार करायचा आहे. नक्की आपण स्वतंत्र आहोत का आपण कशाच्या अधीन आहोत? हे स्वातंत्र्य आहे की ही पराधीनता आहे? ही गुलामी आहे? की आपण नक्की काय जगतो आहोत आत्ता? तर हे आत्ताही तितकंच विचार करणं गरजेचं आहे आणि खरोखर आपली स्वातंत्र्याची, लोकशाहीची वाटचाल सुयोग्य मार्गानं चालली आहे का? याचा प्रत्येक नागरिकानं विचार करणं सुद्धा तितकंच आवश्यक आहे. कारण विचार महत्वाचे आहेत, मूल्य महत्वाची आहेत असं मला वाटतं. कारण विचारकेंद्री राजकारणाचं महत्व म्हणजे विचार केंद्री राजकारण पाहिजे. ते व्यक्तिकेंद्री राजकारण नको आहे. म्हणजे व्यक्तिकेंद्री राजकारण असलं त्या व्यक्तीबद्दल म्हणजे व्यक्तिपूजा व्हायला लागते आणि त्या व्यक्तीचे भक्त बनायला लागतात आणि अशी गोष्ट लोकशाहीसाठी खूप मारक असते आणि घातक असते. त्यात लोकशाहीला दगाफटका होतो आणि विचारकेंद्री राजकारण हे
सकस लोकशाहीचा पाया आहे आणि लोकशाही जर खऱ्या अर्थानं वाढवायची असेल, जगायची असेल तर विचारकेंद्री राजकारणाला महत्त्व द्यायला हवं. अर्थात मंडळी, हे विचार माझे नाहीत. या विचारांशी मी पूर्णपणे सहमत आहे, म्हणून ज्यांचे हे विचार आहेत त्या लेखकाला आज मी निवडलाय आणि ते लेखक म्हणजे प्रधान. हा, मी म्हटलं ना की माझी पावलं अजून स्वातंत्र्य काळातल्या लेखकांच्या तिथंच अडतात आणि खरोखर इतकं काही घेण्यासारखं आहे आणि आत्ताच्या जगात सुद्धा इतकं काही मार्गदर्शक आपल्याला मिळतं, कारण ते विचारकेंद्रीय आहे, ते व्यक्तिपूजक नाही आहे. आणि ज्या लेखकाने इतक्या व्यक्तींबद्दल इतकं समरसतेनं लिहिलं, ज्या महान लोकांबद्दल लिहिलं, ते सुद्धा इतक्या आत्मीयतेनं लिहिलं. ते काय एकाच विचारधारेतली मंडळी आहेत असं नाही, पण प्रत्येक विचारधारेतल्या माणसाबद्दल तितक्याच आपुलकीनं आणि तितक्याच प्रामाणिकपणानं, पारदर्शीपणानं लेखन करणं हे खूप मोठी गोष्ट आहे. त्यासाठी माणूस स्वतः अत्यंत तरल, पारदर्शी, प्रवाही आणि आपण त्याला म्हणतो की पाकदिल ज्याला आपण म्हणू शकू, तसा माणूस हवा. आणि हा माणूस म्हणजेच प्रधान असं मला वाटतं. तर मंडळी, महत्वाचं आहे हे, कारण आत्ता पण त्यांचं लेखन वाचणं खूप महत्वाचं आहे. म्हणजे स्पेशली साता उत्तरांची कहाणी हे आणि पर्स्युट्स ऑफ आयडियल्स ही पुस्तकं तरी जरूर जरूर वाचावीत असं मला वाटतं. माझी वाटचाल त्यांचं मराठीतलं पुस्तक. तर त्यांच्या पुस्तकांविषयी आपण बोलणार आहोत, त्यांच्या विचारांविषयी बोलणार आहोत. मी सुरुवात तर केलेलीच आहे. त्यांच्या विचारांविषयी का प्रधान आत्ताही तितकेच महत्वाचे आहेतच खूप, कारण स्वतःला समाज शिक्षक म्हणून अभिमानाने म्हणवून घेणारे आणि अखंडपणे तेच काम करणारे असे गणेश प्रभाकर प्रधान म्हणजे प्रधान यांचा जन्म खरं तर गणेश चतुर्थीचा आहे. आणि मंडळी, 26 ऑगस्ट 1922चा त्यांचा जन्म आहे आणि त्यांचा कार्यकाल 10 मे 2010 पर्यंतचा आहे असं आपण म्हणूयात. एक समाजवादी, विचारवंत, राजकारणी आणि मराठीतील उत्तुंग लेखक असं मी म्हणेन. कारण या भूमिका, राजकारणी म्हणजे त्यांनी 3 टर्म्स केल्यात विधान परिषदेतल्या आणि 2 वर्ष ते विरोधी पक्षाचे नेते सुद्धा होते. आणि अशी माणसं जेव्हा राजकारणात असतात आणि अशी विचारांनी प्रेरित असणारी आणि विचार मूल्य जपणारी, त्यावेळेला तो एक सुवर्ण काळ म्हणता येईल मला. म्हणजे आपल्या लोकभवनांचा तो सुवर्ण काळ ठरेल. आत्ता आपण कुठल्या काळात जगतो आहोत तो त्याचा विचार ज्याचं त्यानंच करायला पाहिजे असं मला वाटतं. सुज्ञांना जास्त सांगावं लागत नाही. आणि आत्ता अशा माणसांची, अशा विचारवंतांची, अशा मूल्याधिष्ठित राजकारण करणाऱ्यांची अतिशय निकड आहे लोकशाहीला. लोकशाही जिवंत ठेवायला आत्ता जो घोडेबाजार चाललेला आहे, आत्ता जे काही राजकारण चाललेलं आहे, सामान्यातल्या सामान्य माणसाचा पैसा पिळून काढून कशा पद्धतीनं उधळला जात आहे आणि अतिशय व्यभिचारी असणाऱ्यांकडे अशा लोकांना विकत घेण्यासाठी सामान्य माणसाच्या निढळाच्या घामाचा पैसा वापरला जातोय. आणि हे कुठंतरी खूप खेदजनक आहे, हे लोकशाहीला मारक आहे. आणि याची जाण सामान्यातल्या सामान्य माणसाला, तरुणांना, सगळ्यांना जे आपल्या देशाचे नागरिक आहेत
किंवा या मातीतली माणसं आहेत किंवा या भारत मातेची लेकरं आहेत, त्यांना आता आपली ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय अशी कार्यरत करण्याची आवश्यकता आहे आणि ती खऱ्या अर्थानं वापरण्याची आवश्यकता आहे असं मला वाटतं. आणि ज्यावेळेला अशा वेळी आपल्याला उर्मी येते की खरोखर आपल्याला काहीतरी चांगलं करायचं आहे, काहीतरी निश्चित समाजोपयोगी करायचं आहे, समाजाच्या उभारणीसाठी करायचं आहे, त्यावेळेला विचाराचे दीपस्तंभ म्हणून अशी माणसं आणि अशा माणसांचं लेखन आपल्याला दिशा दाखवत असतं. मी गप्रप्रधानांचं साता उत्तरांच्या कहाणीमधला काही भाग वाचूनही दाखवणार आहे. त्यासाठी मी हे जे माझं नमनाला घडाभर तेल जाळणं आहे हे मी आवर्त घेईन, पण हे सांगणं अतिशय आवश्यक आहे. आज आपण का करतो आहोत असे लेखक, हे मार्गदर्शक असणारे लेखक आपण करणं का आवश्यक आहे? कारण यांचं लेखन पुन्हा वाचणं, त्याबद्दल अभ्यास करणं ही नितांत गरजेची बाब आहे. खरं तर मराठीमध्ये अशी खूप साहित्यरत्न झालेली आहेत आणि त्या साहित्यरत्नांची आभा, ती प्रभा आपण पुन्हा पुन्हा साहित्यरसमधनं अनुभवतो आहोत. आणि इतकी साधी, सरळ, अतिशय साधेपणानं आयुष्य जगलेली माणसं, पण विचारांच्या बाबतीत अत्यंत तेजस्वी, प्रखर आणि समाजाला प्रकाश दाखवणारी माणसं ही मराठी साहित्यात साहित्यिक म्हणून झालेली आहेत. आणि त्या साहित्याला श्रद्धांजली नाही, आदरांजली वाहणं, त्याचा पाठपुरावा करणं, त्या विचारांबद्दल आपण विचार करणं आणि त्या विचारांचं पुनरुत्थान करणं ही काळाची गरज आहे. आणि समाज शिक्षक म्हणून प्रधान यांनी आपल्या लेखनातनं ती प्रेरणा आपल्याला दिलेली आहे. प्रधानांनी म्हणजे त्यांचं सुरुवातीपासून माणूस संस्काराने वाढत असतो, आजूबाजूला जे बघत असतो ते त्याच्यात खोल उतरत असतं, तेवढा तो सेन्सिटिव्ह असतो. तेव्हा निब्बर कातडीच्या माणसाला कशाचा काही कधी फरक पडत नाही, हो की नाही? तर त्यांचे वडील संस्कृतचे पदवीधर होते आणि प्रधानांनी लहानपणी म्हणजे कर्मवीर भाऊराव पाटील हे एक आणखी महान रत्न आहे, ज्याच्याबद्दल जितकं बोलावं तितकं थोडं आहे. रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक, ज्यांनी तळागाळातल्या लोकांसाठी, दुर्गम अशा भागातल्या लोकांसाठी ज्ञानाची ज्योत तिथपर्यंत नेली, पेटवली आणि सगळ्या स्तरातल्या लोकांनी एकत्र येऊन शिकणं, श्रमदान करून वसतिगृहात राहणं आणि त्या श्रमातनं शिक्षणही घेणं, असं जे काही एक पायंडा रयत शिक्षण संस्थेनं पाडला आणि एक खूप मोठं उदाहरण आहे ते. आणि या कर्मवीर भाऊराव पाटलांच्या शाळेत ज्यावेळेला हे बघितलं प्रधानांनी की विद्यार्थी स्वतः सगळी कामं करतायत, जातीभेद नाही, सगळ्या प्रकारचे विद्यार्थी एकत्र येत आहेत, काम करतात, श्रमदान करतात, झाडलोट करणं, पाणी भरणं, सारवणं, सगळ्या गोष्टी करतात आणि स्वयंपाक ही स्वतःच करतात. जर तिथं जमीन उपलब्ध असेल तर शेती सुद्धा करतात ही मंडळी आणि प्रॅक्टिकली हे सगळं शिकतात आणि शिक्षणही घेतात. अशा प्रकारचं हे रयत शिक्षण संस्थेचं म्हणजे हे जेव्हा पाहिलं त्यांना त्यावेळी लहानपणी, त्याचे खोल कुठंतरी मनावर प्रधानांच्या संस्कार झालेले आहेत हे त्यांनी नमूद केलेलं आहे. त्यानंतर चले जाओ चळवळ असेल गांधीजींची, त्या चळवळीत सहभागी होणं, त्या चळवळीमध्ये 6 महिने ते येरवड्याच्या तुरुंगात होते. 6 महिने ते साने गुरुजींबरोबर, जावडेकरांबरोबर, म्हणजे अशा दिग्गज लोकांसोबत ते जावडेकर, आचार्य भागवत, साने गुरुजी यांच्यात इतका निकट सहवास त्यावेळेला त्यांना लाभला. आणि त्यामध्ये त्यांच्या मनावर खूप संस्कार झालेले आहेत. वि स खांडेकरांच्या लेखणीचे संस्कार त्यांच्यावर झालेले आहेत. म्हणजे उल्का, ध्रुव वगैरे कादंबऱ्यातल्या नायकांचे म्हणूयात आपण, त्या लेखणीचे संस्कार झालेले आहेत. असे सगळे संस्कार त्यानंतर त्यांनी जे स्वातंत्र्य काळात नेहरूंचं भाषण ऐकलं, त्यावेळेला त्यांना नेहरू किती
जवळचे वाटले लोकांच्या, त्याचे त्यांच्यावर संस्कार आहेत. त्यानंतर जयप्रकाश नारायण यांचं वाय सोशलिझम या या पुस्तकाचे त्यांच्यावरचे संस्कार आहेत. असे कितीतरी या संस्कार म्हणजे एखादं चांगलं मन किंवा एखादा सेन्सिटिव्ह आणि सेन्सिबल माणूस, जो माणूस आहे तो अगदी जे जे चांगलं आहे ते कसा वेचत असतो आणि एखादा शिक्षक आजन्म विद्यार्थी कसा असतो आणि सगळं हे वेचत तो पुन्हा लोकांना भरभरून कसा देतो, म्हणून त्यांना समाज शिक्षक म्हणायचं. त्यांनी अनेक वृत्तपत्रात लेखन केलेलं आहे. निस्पृह कार्यकर्ता म्हणून त्यांनी काम केलेलंच आहे. साधनाबद्दल त्यांनी विविध वृत्तपत्रात त्यांनी लेखन केलेलं आहे. त्यांची 1-2 डझन मराठी पुस्तकं, डझनभर इंग्रजीची पुस्तकं आहेत. इंग्रजीचे प्राध्यापक म्हणून त्यांनी 20 वर्ष फर्ग्युसन कॉलेजमध्ये काम केलं आणि खूप छान आयुष्य. म्हणजे कसं की पत्नी घरी इकडे सासरी आल्यावर डॉक्टर होते, त्यानंतर ती सगळा आर्थिक भार आपल्यावर घेते संसाराचा आणि आपल्या पतीला पूर्ण वेळ राजकारणासाठी किंवा त्यांच्या लेखनासाठी मुभा देते. हे किती किती सुंदर आणि कसलं भारी आहे हे. म्हणजे आत्ता आत्ता जो आता सगळ्याच अर्थाने इतके भयंकर बदल समाजात झालेले आहेत. हे खरं एकमेकांना कॉम्प्लिमेंट करत जगणं आहे पती पत्नीचं. याचा आदर्श सुद्धा घ्यायला पाहिजे. या वैयक्तिक जीवनातला सुद्धा आदर्श घ्यायला पाहिजे. अशी गोष्ट आहे आता की एकमेकांना पूरक असं जगणं करत, स्वतःचा संसार सांभाळत, जगही आपला, समाजही आपला एक संसार आहे म्हणून जगातल्या सगळ्यांना कवटाळून जगणं किती मोठी गोष्ट आहे ही. किती किती गोष्टीतनं शिकायचं आपण. आणि अशा प्रकारचं शिकणं हे ग.प्र. प्रधान यांच्या लेखनीतनं, त्यांच्या जगण्यातनं आपल्याला शिकायला मिळतं. त्यांची खूप पुस्तकं आहेत आणि अशी पुस्तकं म्हटलं की विविध विचारवंतांचं, ज्यांचे विचार प्रवाह वेगवेगळे आहेत, त्यांच्याबद्दल तितक्याच आत्मीयतेनं आणि पारदर्शीपणानं यांनी लिहिलेलं आहे. आणि ते आगरकरांचा लेखसंग्रह असू देत, महाराष्ट्राचे शिल्पकार नाग गोरे, साता उत्तराची कहाणी, सत्याग्रही गांधीजी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांच्याच शब्दात, भाकरी आणि स्वातंत्र्य, काजरकोट, सोनार बांगला अशी यांची पुस्तकं आहेत आणि ती निश्चित वाचावी अशी आहेत. त्यानंतर इंग्रजीमध्ये त्यांनी लोकमान्य टिळकांचं चरित्र लिहिलेलं आहे, अ बायोग्राफी, लोकमान्य टिळक अ बायोग्राफी. त्यानंतर इंडियन फ्रीडम स्ट्रगल अँड एपिक ऑफ सॅक्रिफाईस अँड सफरिंग्स, लेटर्स टू टॉलस्टॉय, पर्स्युट्स ऑफ आयडियल ही त्यांची इंग्रजी पुस्तकं आहेत. आणि इंग्रजीत उत्तम लेखन करणारे आणि मराठीत उत्तम लेखन करणारे प्रवाही लेखक आणि समाज घडवणारे लेखक, त्यांच्यावर खूप चांगल्या माणसांची संगत, चांगले विचार आणि चांगलं तेच घेण्याची वृत्ती आणि चांगलं तेच पुन्हा समाजाला देण्याची वृत्ती, अशी माणसं ज्या वेळेला या क्षेत्रात, राजकीय क्षेत्रात येतील त्यावेळेला खऱ्या अर्थानं लोकशाही आपली आणखी जास्त प्रभावी होईल आणि खऱ्या अर्थानं ती लोकशाही होईल असं मला वाटतं. आणि एक म्हणजे कुठल्याही प्रकारे तत्वांशी तडजोड न करताही आयुष्यात लवचिक राहता येतं आणि धोरणात्मक बाबतीत काही वेळा लवचिकता ठेवता येते, पण तत्वांशी कधीही तडजोड करायची नसते, ही शिकवण देणारा एक राजकारणी समाज शिक्षक म्हणून आपण ग.प्र. प्रधानांच्याकडं बघतो आणि त्यांच्याकडून आपण मार्गदर्शन घेतो त्यांच्या लेखनातनं. आणि फक्त एक हे बहुआयामी व्यक्तिमत्व आहे खरं तर. म्हणजे लेखक, विचारवंत, समाज शिक्षक
आणि तितक्याच निष्ठेनं माणूस म्हणून जगणारा माणूस. आणि दानशूर. दानशूर का म्हणायचं? कारण त्यांनी उतार वयात आपला स्वतःचा सदाशिव पेठेतला वाडा हा दान दिलाय साधनेसाठी, आणि स्वतः ते त्यांच्या उतरत्या म्हणजे वृद्धापकाळात हडपसरला भाड्याच्या खोलीत साने गुरुजी रुग्णालयात राहिले. आणि हे हे म्हणजे स्वतः आपण जगणं, दुसऱ्यालाच फक्त ज्ञान पाजण्यापेक्षा किंवा काहीतरी वरवर पोकळ बडेजाव गप्पा मारण्यापेक्षा खरं आपण जे बोलतो आहोत ते जगणं, जगणारी माणसं जेव्हा आपण बघतो त्यावेळेला आपण भारावून जातो. आणि आपणही तसं वागलं पाहिजे, जगलं पाहिजे, ही दिशा आपल्याला एक मिळते. अशा लेखकांबद्दल मला प्रचंड आदर वाटतो. आणि इतकंही नाही, मरणोत्तर सुद्धा कोणाच्या तरी उपयोगी पडलं पाहिजे, ही भावना किती महत्वाची आहे. आणि त्यांनी मृत्यूनंतर आपलं देहदान केलेलं आहे, अवयवदान केलेलं आहे, नेत्रदान केलेलं आहे. म्हणजे किती किती म्हणून घ्यावं यांच्याकडून, त्याला तोड नाही. आणि अशी माणसं अखंड नंदादीपासारखी गाभाऱ्यातल्या तेवत असतात आणि आपल्याला प्रकाश देत असतात. आणि त्यांना आपण दीपस्तंभ म्हणूया महासागरातले. नंदादीपापेक्षा दीपस्तंभ असतात. ही अ, वाट दाखवत असतात, आपल्याला मार्गदर्शन करत असतात. आणि त्यांच्या लेखनाची वैशिष्ट्य म्हणजे अतिशय प्रवाही. मी म्हणून म्हटलं की साता उत्तरांची कहाणीमधलं थोडा उतारा मी वाचणार आहे. आणि स्वतःचे विचार, पुरोगामी आणि समाजवादी विचार, समता, बंधुता ही मूल्य जपणारे, आयुष्यभर जपणारे. आणि इतके वेगवेगळे राजकीय प्रवाह झाले आपल्या स्वातंत्र्यानंतरच्या काळात, जी साता उत्तरांची कहाणीमध्ये त्यांनी शब्दबद्ध केलेली आहेत. आणि त्यातली राजकारणाची भाषा आणि राजकीय आणि सामाजिक वाटचालीचं एक दर्शन म्हणूया. जे 7 प्रवाह मुख्य, त्या 7ही प्रवाहांबद्दल तितक्याच प्रामाणिकपणानं लिहिलेलं पुस्तक. अतिशय दुर्मिळ पद्धतीचं पुस्तक म्हणूया, की दुर्मिळ पद्धतीचं लेखन म्हणूयात आपण, की या सगळ्या प्रवाहांवर तितक्याच जिव्हाळ्यानं लिहिणं ही सोपी गोष्ट नसते. आपण खूप बायस्ड जगात जगतो आहोत. आपण आता काहीतरी कुठला तरी रंग घेतच असतो आपण आणि त्या रंगात रंगून आपण लिहित असतो. आपल्याला त्रयस्थपणे किंवा अतिशय पारदर्शीपणे लिहिणं, जगणं आत्ताच्या जगात खूप अवघड झालेलं आहे, असं एकंदर जाणवतो. प्रवाहपतीत जगणं म्हणतो ज्याला, की आपण तशा पद्धतीचं जगणं चालतंय. ज्या प्रवाहाला जास्त ओढ आहे, जास्त फोर्स आहे, त्या प्रवाहात आपण सगळे वाहतोय का काय? आणि त्या प्रवाहाविरुद्ध पोहण्याची ताकद आपल्यात आता उरली आहे की नाही, हा विचार करण्यासारखा मंडळी प्रश्न आहे. आणि साहित्य जगताच्या सफरीमध्ये आमची ही अशी एक धडपड चाललेली आहे आमच्या कुवतीप्रमाणे, की त्या धडपडीला आपण सगळ्यांनी पण प्रतिसाद द्यायचा आहे. त्या धडपडीतली कळकळ जाणून घ्यायची आहे. आम्ही आत्ता धडपडणारी मुलं म्हणूया आत्ताची, असं काहीतरी आम्ही करतो आहोत. जी साने गुरुजींची त्यावेळेची धडपडणारी मुलं होतो, ती वाचून आम्ही कुठेतरी मोठे झालो आहोत. म्हणून आत्ताही कुठेतरी ही धडपड करावीशी वाटते, ती धडपड चालू ठेवावीशी वाटते आणि ती कळकळीनं चालू ठेवावीशी वाटते. आणि त्याला कुणी प्रतिसाद दिला तर तो ती धडपड आणि वृद्धिंगत होते, असं मला वाटतं. तर मंडळी, हे मी का सांगतेय? कारण शिक्षण आणि समाज यातला सेतू हा शिक्षक असतो, असं प्रधानांचं मत आहे. आणि किती खरं आहे ते. खरं तर जगणं, खरं जगणं, शिक्षण, त्याची सांगड. आणि शिक्षण म्हणजे काहीतरी जगण्यापासून वेगळं, श्रमिक वर्गापासून खूप काही वेगळं. काही जणांनी शिकायचं, काही जणांनी फक्त श्रम करायचे, अशी जी एक उतरंड समाजात निर्माण झालेली आहे, होती किंवा त्या काळात होती. आत्ताही ती उतरंड
मोडायच्या प्रयत्नात असताना सुद्धा कुठेतरी आर्थिक स्तरावर पुन्हा ती उतरंड निर्माण होतीये का काय शैक्षणिक क्षेत्रात जगण्याच्या स्तरात, अशी भीती आपल्याला आता वाटायला लागलेली आहे. असं काहीस आत्ताची परिस्थिती आपल्या देशात आहे. आपण आत्ता जे बघतो आहोत, आता जे रस्त्यावर उतरलेला युवा वर्ग बघतो आहोत, आत्ताचे जे प्रकार जे घडत आहेत समाजामध्ये ते आपण बघतो आहोत आणि त्यामुळं कुठेतरी मन छिन्नभिन्न व्हायला लागतं. देव सुद्धा चोरीतून सुटला नाहीये. म्हणजे देवालयात सुद्धा डकैती व्हायला लागली आहे. अशा एका समाजात आता आपण आहोत. विद्यार्थ्यांना त्यांच्या न्याय हक्कासाठी रस्त्यावर उतरायला लागतंय आणि हे पुन्हा कुठंतरी आपण हा सगळा एक प्रकारच्या स्वातंत्र्याचा लढा लढतो आहोत का, अशी भावना आपल्यात निर्माण व्हायला लागली आणि पुन्हा तीच परिस्थिती कुठेतरी निर्माण व्हायला लागली आहे, असं कुठेतरी साधर्म्य मला वाटायला लागतं. आणि म्हणून पुन्हा हे लेखक मला महत्वाचे वाटतात, जे चतुरस्त्र प्रतिभेचे साहित्यिक आहेत, हे जे प्रभावी वक्ते आहेत, जे मनमिळावू मित्रासारखे समाज मन जाणून समाजाबद्दल लिहितात आणि कृतिशील विचारवंत आहेत आणि जे आधी केलं आणि मग सांगितलं अशा पद्धतीची ही जे विचारवंत लेखक आहेत, त्या लेखकांबद्दल पुन्हा आदर आपला वाढायला लागतो. आणि अतिशय उत्तम लेखन केलेले असे हे लेखक, अतिशय चांगली व्यक्तिचित्र ज्यांनी महाराष्ट्राचे शिल्पकार एस.एम. जोशी, महाराष्ट्राचे शिल्पकार ना. ग. गोरे, लोकनेता जयप्रकाश नारायण मला उमजलेले आणि भारतीय राजकारणाचे 2 पैलू, लेखणीचे ललित, अशी आणखी पुस्तकं लिहिलेली आणि जी पुस्तकं अत्यंत वाचनीय आहेत, जी मार्गदर्शक आहेत आपल्यासाठी, अशा पुस्तकांचे लेखक प्रधान, की म्हणजे आगरकरांबद्दल, त्यांच्या लेखसंग्रहाबद्दल आणि टिळकांबद्दलही तितक्याच आत्मीयतेनं, आंबेडकरांबद्दल, गांधीजींबद्दल तितक्याच आत्मीयतेनं आणि तितक्याच प्रकारानं लिहिणं हे खरोखर वैशिष्ट्य आहे. आत्ता कसं म्हणजे एकाच्या विचारानं झपाटलं की दुसऱ्याचे विचार कसे गैर आहेत, तो कसा चुकीचा आहे, ते विचारच कसे फोल आहेत हे सांगण्यासाठी चढाओढ लागलेली असते. एखादं काहीतरी मांडलं की त्या विरोध म्हणून विरोधाला विरोध करणं, आता कोणीतरी काहीतरी मांडलं तर त्याला विरोधी पक्ष म्हणून विरोधच करायचा ही भावना नसावी, तर विरोधासाठी विरोध नसावा. तर ते समजून घेऊन योग्यायोग्य काय आहे त्याबद्दल विचार करून त्यानंतर जर ती गोष्ट एखादी उत्तम असेल तर त्याला समर्थन करणंही गरजेचं आहे. त्यात कुठलाही अहंकार येता कामा नये, ही शिकवण देणारं राजकारण प्रधान यांनी केलेलं आहे आणि म्हणून ते आज जास्त पूजनीय आहेत असं मला वाटतं. आणि अशा राजकारणी लोकांची तत्व, मूल्य, चिरंतन मूल्य जपणारी, म्हणजे आपण हे खूप लांब चाललो आहोत आता त्याच्यापासनं, सगळ्यापासनं. आणि युवा पिढीनं हे पुन्हा कुठंतरी आपल्या हातात सगळी सूत्र घेऊन खरं काय आहे आणि स्वातंत्र्य आपल्याला आत्ता मिळालं म्हणून ते कशा पद्धतीनं वापरायचं आहे, तर यासाठी जर मार्गदर्शन पाहिजे असेल तर यांचं साहित्य वाचणं गरजेचं आहे. पुन्हा पाठीमागं जाणं, कारण कुठल्याही गोष्टीला आपण लांब उडी, उंच उडी मारताना किंवा कुठल्याही गोष्टीला आपण थोडे पाठीमागं जातो आणि नंतर मग वेग घेतो, है ना. बॉलर बॉलिंग करताना आहे त्या रेषेवरनं बॉलिंग करत नाही, तो पाठीमागं जातो, पळत येतो आणि बॉल टाकतो, हो की नाही. तर हे सगळं का, तर पाठीमागं जाणं, ती चाचपणी करणं, हे वेगासाठी आणि योग्य कार्यासाठी, योग्य दिशेसाठी कसं महत्वाचं आहे मंडळी. त्यासाठी या साहित्यिकांचं साहित्य आपण वाचलं पाहिजे, त्याच्यावर चिंतन केलं पाहिजे, कारण हे मूल्याधिष्ठित आहे, त्यामुळे मूल्य मरत नाही.
तत्व मरत नाहीत आणि ती तत्व आपल्याला चिरकाळ उपयोगी पडतात. आणि आत्ताच्या जगात आपण ही तत्व आणि ही मूल्य कशी वापरायची याबद्दल आपल्याला यातून मार्गदर्शन मिळत असतं या साहित्यिकांच्या लेखणीतून. म्हणून आपण त्यांच्या साहित्याचं वाचन करायचं आहे. तर साता उत्तरांची कहाणी या पुस्तकातला एक उतारा मी वाचते आणि मग या एपिसोडची आपण सांगता करतो आहोत. तर मंडळी, ही आमची ही धडपड आपल्याला कशी वाटते ते आपण नक्की कळवायचं आहे. या आमच्या उपक्रमाला आपण भरभरून प्रतिसाद द्यायचा, तर आमचं मनोबल आणि वाढेल. आम्ही काम करतच राहू आमच्या परीनं. आम्हाला जितक्या पद्धतीनं करता येईल आमच्या पातळीवर आम्ही जे करू शकू ते आम्ही प्रामाणिकपणानं करतच राहू. पण त्याला कुठेतरी साथ मिळाली तर आम्हाला खूप आनंद होईल आणि आमच्या पायात आणखी बळ येईल. असं म्हणून विनंती करते की आमच्या या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि याबद्दल विचार करा. काही मंडळी जरी यातनं प्रेरित झाली, काहींनी जरी पुस्तक एखादं उचललं, तरी या उपक्रमाचं सार्थक झालं असं मला वाटेल. आणि जरी होत असेल नसेल तरी सातत्यानं आपण काम करत राहणं गरजेचं आहे. कर्म महत्वाचं आहे. आणि तर मंडळी, साता उत्तरांच्या कहाणीमधला हा एक उतारा 21 फेब्रुवारी 1950. माझ्या मनात पुष्कळ दिवस जे बोलायचं होतं ते मी आज बोलणार आहे. सेवा दलातले तुम्ही सैनिक माझं स्वप्न पुरं कराल असं मला वाटतं. साने गुरुजींनी बोलायला सुरुवात केली. शांत, संथ लई. राष्ट्र सेवा दलाच्या कार्यकारिणीची बैठक होती. काही समाजवादी कार्यकर्ते निमंत्रित म्हणून साने गुरुजींच्या भाषणाला आले होते. खानोलकर त्यात होता. तो साने गुरुजींना घेऊन आला होता. येताना गुरुजी अबोल होते. त्यांची प्रकृतीही तितकीशी बरी नसावी असे खानोलकरला वाटले. गुरुजींची सर्वजण उत्कंठेनं वाट पाहत होते. ते आल्याचा आनंद सर्वांच्या चेहऱ्यावर उमटला. साने गुरुजी बोलत होते. विधायक हा शब्द आपण नेहमी ऐकतो, नेहमी उच्चारतो, भाषणातून, चर्चेतून. मी तरी कितीतरी वर्ष ऐकतो आहे. मला तो आवडतो. पण तरुणांना, लहान मुलांना, विद्यार्थ्यांना हा फारसा आवडत नाही. हे काहीतरी कंटाळवाणं आहे असं त्यांना वाटतं. याचं कारण असं असेल की विधायक काम म्हणजे काय हे कोणी तरुणांना नीट सांगितलंही नसेल. कोणी कदाचित चुकीचा अर्थही सांगितला असेल. मला ह्या शब्दाचा जो अर्थ उमगला तो मी तुम्हाला सांगणार आहे. मला तो प्रेरक वाटला. तुम्हाला तो तसाच वाटेल. फार शक्ती आहे ह्या शब्दात. फार मोठं सामर्थ्य आहे. काय आहे विधायक काम? काय आहे विधायक काम ह्या शब्दाचा अर्थ? खानोलकरही इतरांप्रमाणेच उत्सुकतेनं साने गुरुजींचे भाषण ऐकू लागला. ते पुढं बोलू लागले. ज्यात निर्मितीचा आनंद मिळतो ते विधायक काम. काही मुलं व्रात्य असतात, खोडकर असतात. त्यांना खेळणं मोडण्यात आनंद वाटतो. अशा मुलाला खेळातली मोटार दिली तर ती फिरवण्याऐवजी तो त्या मोटारीला खूप किल्ली देतो आणि तिची स्प्रिंग मोडून टाकतो. हा विध्वंसनाचा आनंद असतो. पण अशी मुलं थोडी असतात. बहुतेक सगळ्या मुलांना हातानं काही करता आलं की मोठा आनंद होतो. लहान मुलं पाऊस पडला की कागदाच्या होड्या करून त्या पाण्यात सोडतात. ह्या होड्या पाण्याबरोबर पुढं जायला लागल्या की आनंदाने टाळ्या वाजवतात. होडी करायला शिकवलंय तुम्ही कधी मुलांना? शिकवून पहा. होडी करता आली की मुलं नाचायला लागतात. हातानं काही नवीन केलं की मुलांना आनंद होतो. अहो, मुलांनाच काय, मोठ्या माणसांनाही आनंद होतो. कुंभार सुंदर आकाराची मडकी घडवतो. बुरुड सुंदर सुंदर टोपल्या विणतो. साने गुरुजी हातानं किती गोष्टी करता येतात आणि त्या करताना कसा आनंद वाटतो याचे वर्णन करण्यात रंगून गेले होते.
ते पुढं म्हणाले, एका वेळी ज्याच्या हातात कौशल्य असे त्याचं समाजात कौतुक होई. काम करताना ज्ञानही मिळे. शेतीचं काम करताना माणसाला कितीतरी ज्ञान मिळालं. आकाशात ढग येतात, पण कोणत्या ढगातून पाऊस पडणार आणि कोणते वाऱ्यावर विखरून जाणार हे शेतकऱ्याला कळतं. एकीकडे त्याचे हात काम करीत असतात, दुसरीकडे त्याचे डोळे पाहत असतात. पक्ष्यांचे आवाज तो ऐकतो, त्यावरून तो आपले आडाखे बांधतो. मातीचा वास त्याला येतो, निसर्गाची गुपितं त्याला समजतात. जमिनीची मशागत कशी करायची, पेरणी केव्हा करायची हे त्याला कळू लागतं. काम करताना ज्ञान मिळवायचं आणि मिळालेल्या ज्ञानातून काम अधिक चांगलं करायचं. असं होतं एका वेळी आपल्याकडे. सगळ्यांनाच वाचता येत नव्हतं, पण हातानं काम करताना जीवनाचा ग्रंथ लोकांना कळत होता. पण पुढं मात्र आपल्या समाजात विकृती निर्माण झाली. ज्ञान आणि काम ह्यांची फारकत करण्यात आली. ज्यांनी ज्ञान मिळवायचं त्यांनी फक्त ग्रंथ वाचावेत, वेदमंत्र म्हणावेत. त्यांनी काम करू नये, कष्ट करू नयेत असं ठरलं. जे कष्टाची कामं करीत त्यांना कमी लेखण्यात येऊ लागलं. त्यांनी नुसतं राबायचं. त्यांना ज्ञान मिळवण्याचा अधिकार नाही असं मानलं जाऊ लागलं. ज्ञान मिळवणाऱ्यांचे हातपाय कमजोर झाले. नुसतं काम करणाऱ्यांच्या बुद्धीची वाढ थांबली. ज्ञानापासून निर्मितीचा आनंद दूर गेला. ज्ञान वांझोटं बनलं. कष्ट म्हणजे ढोर मेहनत ठरली. ह्यामुळं आपल्या समाजात भिंती उभा राहिल्या. जातीभेद सुरू झाला. हा ब्राह्मण तो क्षुद्र, ब्राह्मणानं कष्ट करायचे नाहीत, शूद्रानं ज्ञान मिळवायचं नाही, क्षत्रियाशिवाय पराक्रम कोणी गाजवायचा नाही. ह्याच्यातून आपला अधपात झाला. ज्ञान म्हणजे नुसतं घटपट बनलं. कष्ट म्हणजे आंधळेपणानं राबणं झालं. त्यामुळं आपण जगाच्या मागं पडलो. जगात नवनवीन शोध लागले. कोलंबस सारख्या प्रवाशांनी आपली गलबतं हाकारली. 7 समुद्र ओलांडले, नवज्ञान देशात आणलं. ह्या उलट आम्ही मात्र समुद्र पर्यटन हे पाप मानू लागलो. आम्ही संकुचित झालो. आमच्या ज्ञानाचाही संकोच झाला. जगात ज्ञानाचा प्रकाश आला, आपण मात्र अंधारात चाचपडत राहिलो. त्यामुळं आपण आपलं स्वातंत्र्यही गमावलं. आपण गुलाम झालो. 150 वर्ष आपला देश परक्यांनी लुटला. आपण लाचार राहून तो लुटू दिला. आता आपण स्वतंत्र झालो, पण स्वातंत्र्य मिळालं म्हणजे देश सुधारला असं समजू नका. स्वातंत्र्य म्हणजे देश सुधारण्याची संधी. ही संधी आपल्याला कितीतरी वर्षांनी मिळाली आहे. ह्या संधीचा फायदा घेऊन आपण पुन्हा ज्ञान आणि श्रम यांना एकत्र आणलं पाहिजे. आपण प्रत्येकानं हातानं काम करायला शिकलं पाहिजे. आपले हात अधिक कुशल झाले पाहिजेत. ह्या हातांनी आपापल्या देशातली कोळिष्टकं काढून टाकली पाहिजेत. शेतं पिकवली पाहिजेत, बागा फुलवल्या पाहिजेत. साने गुरुजी बोलण्यात रंगून गेले होते. त्यांच्या रसवंतीला आता बहर आला होता. रस्किन, टॉल्स्टॉय, गांधी यांचे कितीतरी सुंदर विचार ते सांगत होते. श्रमाची गाथाच जणू ते सांगत होते. सगळे श्रोते मुग्ध होऊन गेले होते. विचार, भावना, कल्पना यांचा सुंदर गोफ विणला जात होता. गुरुजी श्रोत्यांशी आणि श्रोते गुरुजींशी एकरूप झाले होते. त्यानंतर साने गुरुजींनी श्रमपथकाची कल्पना मांडली. सेवा दलाच्या श्रमपथकाने गावोगाव जावे, गावाला आवश्यक असणारे काम सुरू करावे, म्हणजे गावकऱ्यांनाही प्रेरणा मिळेल. ते ह्या कामात हातभार लावू लागतील आणि अशा सहकार्यातून अनेक कामे करता येतील, हे गुरुजींनी सांगितले. आपल्याला शेतीची पुनर्रचना करायला हवी हे सांगताना साने गुरुजी म्हणाले, आजची आपली शेती कमालीची कष्टाची आहे आणि तोट्याची आहे. हे सारं बदललं पाहिजे. जमिनीची धूप थांबवली पाहिजे. शेतांना ताली घातल्या पाहिजेत. आपल्याकडं नद्यांना पावसाळ्यात पाणी येतं आणि ते वाहून जातं. हे पाणी अडवलं पाहिजे. या पाण्यानं जमीन भिजली की पीक अमाप येईल. धान्यासाठी आपल्याला कुणाच्या तोंडाकडं पाहायला लागणार नाही. हे सारं करण्यासाठी भूसेना उभारावी लागेल. तरुणांनी सेना म्हणजे संहार करणारी, विनाश करणारी संघटना असं मानलं जातं. पण ही आपली भूसेना संहार करणार नाही, रचना करील, नवी शेती घडवील, देशाला नवा आकार देईल. भाषणाच्या शेवटी साने गुरुजी म्हणाले,
स्वातंत्र्य मिळाल्यापासून आपण म्हणतो हे सरकारनं करावं, ते सरकारनं करावं. सरकारनं आपलं कर्तव्य केलंच पाहिजे, पण लोकांनीही स्वावलंबी झालं पाहिजे. हिंद स्वराज्य म्हणजे महात्मा गांधींनी ही कल्पना सुंदर रीतीनं मांडली आहे. लोकांचा सहभाग नसेल तर ते कसलं आलंय स्वराज्य? प्रत्येकाला मी माझा देश घडवतो आहे असं वाटलं पाहिजे. असं वाटायचं असेल तर लोकांनी एकत्र येऊन कष्ट केले पाहिजेत. हे लोकांना आपण शिकवलं पाहिजे. हे व्याख्यान देऊन नाही शिकवता येणार. आपणच गावागावात जाऊन निरनिराळी कामं करायला सुरुवात केली पाहिजे. म्हणजे लोक हळूहळू यायला लागतील. पहिली पणती सेवादलानं लावावी. म्हणजे त्या पणतीवर दुसऱ्या पणत्या पेटतील. ह्या प्रयत्नातून दूरच्या आडवळणी गावात रस्ते होतील, विहिरी बांधल्या जातील, तळी साफ होतील, कितीतरी कामं करता येतील. साने गुरुजी आपले स्वप्न सेवा दलाच्या कार्यकर्त्यांसमोर मांडत होते. चित्रात नवनवीन रंग भरावे त्याप्रमाणे आपली कल्पना वेगवेगळ्या रीतीनं खुलवून सांगत होते. इतरांप्रमाणे खानोलकरही त्या स्वप्नात रंगून गेला होता. साने गुरुजी जवळजवळ 1.25 तास बोलत होते. ते म्हणाले, काही जण मला म्हणतात, गुरुजी तुम्ही चांगलं लिहिता. तुम्ही नुसतं लिहा, दुसरं काही करू नका. मला नाही ते पटत. मी सेनापती बापटांच्या सोबत सफाईला जातो, घाण काढतो, स्वच्छता करतो. ती मला सौंदर्याची खरी उपासना वाटते. लिहिण्यापेक्षा सफाई करताना मला अधिक बरं वाटतं. लेखणीच्या लालित्यापेक्षा मला झाडूचं लालित्य अधिक आवडतं. साने गुरुजी एकदम बोलायचे थांबले आणि सारे श्रोते भानावर आले. सगळे जण भारावून गेले होते. श्रमावरची कविता त्यांनी ऐकली होती. कष्टातून, घामातून काय निर्माण होऊ शकेल ह्याचं चित्र त्यांना दिसलं होतं. नव्या शब्दात नवी कल्पना रुजत होती. गुरुजींनी बी पेरले, त्याला अंकुर फुटणार होता. तर मंडळी, ही आहे प्रधान यांची लेखणी. ओघवती, प्रभावी, पारदर्शक, अतिशय तन्मयतेनं लिहिणारी आणि मंडळी खरोखरच आत्ता पण नाही का हो गरज अशा विचारांची, अशा वैचारिक दीपस्तंभांची जी आपल्याला मार्गदर्शन करतात. आणि हे अशा प्रकारचं साहित्य आपल्या मायबोली मराठीमध्ये, आपल्या मातृभाषेमध्ये प्रचंड आहे. मंडळी खरोखर कुठलीही अशा लेखकांची पुस्तकं वाचलीत तर आपण किती समृद्ध आहोत हे आपल्याला कळतं आणि त्यातून आपण काय दिशा घ्यायची आणि आपल्या ह्या आत्ताच्या दशेला कशी दिशा द्यायची याचं ज्ञान आपल्याला ह्या साहित्यातनं नक्की नक्की मिळेल. तर मंडळी, मी आपली रजा घेते. आपल्याला हा एपिसोड कसा वाटला हे नक्की कळवा आणि आणखी कुठले लेखक आमच्या साहित्य रसात यायला पाहिजेत याबद्दलही आपण आपली मतं मांडा. आम्ही त्याबद्दल नक्की विचार करू आणि आपला प्रतिसाद हा या उपक्रमाला अतिशय आवश्यक आहे. म्हणून पुन्हा एकदा विनंती करेन की आमच्या या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर मंडळी पुन्हा भेटू पुढच्या एपिसोडमध्ये आणखी एका अशाच अत्यंत नितांत सुंदर लेखकाच्या सोबतीने. तर सगळ्यांना नमस्कार, धन्यवाद. नमस्कार.